आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन शिवराज मित्र मंडळाच्या वतीने ऐरोली सेक्टर 3 येथील शिवशंकर मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते। शिवजयंती उत्सवानिमित्त शिवराज मित्र मंडळाने सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते, तर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असणारे मर्दानीचे खेळ, शत्रूसोबत लढण्यासाठी आवश्यक असणारे तलवारबाजी, दांडपट्टा असे मर्दानी खेळ लहान मुला-मुलींनी दाखविण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढून मराठी पोशाख परिधान करून डीजेच्या तालावर जल्लोष करण्यात आला। यावेळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शिवजयंती उत्सवाला भेट दिली व दर्शन घेतले। यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व झाडांचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला। महाराष्ट्राचा आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। देव म्हटलं की त्यांची जयंती ही तिथीप्रमाणेच होते, त्यामुळे महाराज माझे देव आहेत आणि देवाची जयंती आज तिथीप्रमाणे 17 मार्च रोजी या ठिकाणी वर्ष या ठिकाणी साजरं होत आहे। मला आनंद होतोय आणि कुतूहल सुद्धा वाटतंय की या ठिकाणचे माझे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, म्हणजे शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग या ठिकाणी या जयंतीची आवर्जून वाट पाहत असतो आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम असतो। वर्षातून एकच कार्यक्रम या ठिकाणी या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून होता आणि हा उत्साह गतवर्षीपेक्षा यावर्षी जास्त ओसंडून वाहतोय असं या ठिकाणी मला काय हरकत नाही, कारण सकाळी सत्यनारायणाची पूजा, संध्याकाळी शिवश्राव्य भजन, महिलांचे मर्दानी खेळ, त्याचबरोबर मिरवणूक आणि आता आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा आनंद घेताना पाहतोय की रात्रीचे 11 वाजून गेले तरी या ठिकाणी हजारोहून अधिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या कार्यक्रमामध्ये सहभाग झालेल्या सगळ्यांचं, मग माझ्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील, माझे सहकारी मित्र असतील, ज्यांनी या कार्यक्रमाला सहभाग दिला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार सुद्धा मानेन। आणि हा उत्सव नव्हे तर आमच्या राजांची जयंती म्हटलं की या ठिकाणी एक पर्वणी असते, ती पर्वणी देण्याचं काम या ठिकाणी निश्चित स्वरूप सुरू आहे आणि हा उत्सव नव्हे तर महोत्सव म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करण्याचा संकल्प होता। शिवाजी महाराजांनी कधी मध्ये कुठल्या गर्तेत अडकून घेतलं नाही, म्हणजे समाजाच्या मध्ये जातीभेदाचं राजकारण तर कधीच केलं नाही आणि काही लोक याला या ठिकाणी अडकू पाहत आहेत। तर मी त्यांना एवढंच सांगेन की महाराजांच्या जयंतीचा वाद तर या ठिकाणी जयंती 365 दिवस साजरी व्हावी, कारण शिवाजी महाराजांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे तर ते सांगण्यास माणूस थकून जाईल तरी ते संपणार नाही। इतकं मोठं कर्तृत्व या ठिकाणी सांगणं हे 365 दिवसात सुद्धा कमी पडेल। मॅनेजमेंट गुरु ज्यांना संबोधलं जातं अशा माझ्या राजाची जयंती हर्षोल्लास वातावरणात सातत्याने साजरी व्हावी ही संकल्पना आहे आणि म्हणाल तर खूप चांगलं सहकार्य आणि नाही म्हणाला तरी पण या ठिकाणी माणसं फक्त चुका शोधत असतात। माझे विरोधक या ठिकाणी माझ्या आजच्या कार्यक्रमाची चुका शोधत असतील, पण जे काम चांगलं होतं त्याची कौतुक या ठिकाणी कधीच होणार नाही। कौतुकाची अपेक्षा मी कधीच केली नाही, म्हणजे फळ लावलं, झाड लावलं तर त्या झाडाला फळ मिळेल आणि त्या फळापासून आपल्याला काय उत्पन्न मिळेल असं कधीच मनामध्ये नव्हतं, किंतु परंतु तर नाहीच। परंतु आज जयंती आहे, सगळ्या पक्षाची लोक या ठिकाणी आली, मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। आणि नंतर महाप्रसाद आणि जवळजवळ हजारो लोक या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतात आणि असंच आम्हाला सर्व लोकांचं प्रेम लाभावं, म्हणजे आमच्या दादाच्यावरती असं प्रेम सगळ्यांनी करावं। त्यांच्यावर प्रेम केलं म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती प्रेम आहे आणि अशीच पुढे ही वाटचाल चालू राहणार, एवढंच माझं म्हणणं आहे। माझे मित्र मनोज हळदणकर, नगरसेवक आणि आमचे शहर प्रमुख, हा
शिवजयंती उत्सव 29 वर्ष साजरा करतात. म्हणजे या दिवशी सगळ्या समाजाचे लोक त्यांच्या बरोबर असतात. त्यांचे मित्र असतील, नगरसेवक असतील, पदाधिकारी सगळे या रॅलीमध्ये म्हणजे कोणी अशी रॅली शिवजयंतीची ह्या तारखेला करत नाही. पण आमचे मित्र मनोज हळदणकर आणि आम्ही त्याचे सहकारी सगळे हे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरे करतात. तुम्ही बघितलं असाल सगळ्या समाजाचे लोक यात असतात आणि सकाळी पूजन असते, संध्याकाळी महाप्रसाद असतो. सगळे लोक मिरवणूक झाल्यावर महाप्रसादाचा आनंद घेतात आणि अशीच मिरवणूक यांनी दरवर्षी करावी ही माझ्याकडनं अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.